मुंबईच्या मुलुंड पश्चिमेतील परिसरातील ब्लिंकिट सुपर स्टोअर मध्ये काम करणाऱ्या गिग वर्करच्या गंभीर समस्यांचा आज उघडपणे निषेध करण्यात आला। मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गिग वर्करच्या शिष्टमंडळाने ब्लिंकिट स्टोअरवर धडक देत व्यवस्थापनाचे लक्ष कामगारांच्या अन्यायकारक अटींकडे वेधले। गेल्या काही काळापासून ब्लिंकिटमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी रायडर्स कडून तब्बल 17 तासाहून अधिक काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याचबरोबर अवघ्या 10 मिनिटात डिलिव्हरी करण्याचा अनाठायी दबाव टाकला जात असून त्यामुळे रायडरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत राकेश शेट्टी यांनी स्टोअरच्या मॅनेजमेंटला धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून संबंधित स्टोअर व्यवस्थापनाकडे लेखी निवेदन देखील दिले आहे। इतकंच नाही तर कामाचे तास वाढवूनही मोबदल्यात कपात, वेतनात सातत्य नसणे आणि अचानक बदललेली पेमेंट पॉलिसी यामुळे गिग वर्कर्स आर्थिक अडचणीत सापडले आहे। याच पार्श्वभूमीवर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येत असल्याचं राकेश शेट्टी यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस पक्ष नेहमीच श्रमिक, कामगार आणि युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे। गिग वर्करच्या या मागण्या केवळ कराराशी संबंधित नसून त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेशी निगडीत असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। ब्लिंकिट व्यवस्थापनाने तात्काळ हस्तक्षेप करून कामाचे तास, डिलिव्हरीचा दबाव आणि वेतनातील तफावत यावर ठोस तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा हे आंदोलन केवळ मुंबईपुरता मर्यादित न ठेवता देशभरात पसरवण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आज तुम्ही ब्लिंकिट ऑफिसला व्हिजिट दिलेली आहे, यांची जी सुविधा आहे 10 मिनिट्स इन डिलिव्हरी, यावर काय सांगाल? बघा, हे खूप अन्याय होत आहे। हे जे लोक ब्लिंकिटचे तमाम कर्मचारी ते आहे यांना गिग वर्कर्स सांगतात आणि काही लेबर लॉ जे महाराष्ट्राचे आहे हे लागू झाला पाहिजे। आता एक गिग वर्कर, एक ब्लिंकिटचा वर्कर मला एक ऍप उघडून दाखवलं, 24 तास ड्युटी करत आहे तो, त्याला काय 3000 भेटलंय। अरे लेबर लॉ काय कायदा कानून महाराष्ट्रामध्ये उरलाय की नाही आहे? हे मी महाराष्ट्राचे लेबर कमिशनरला हे आव्हान देतोय, लवकरात लवकर ब्लिंकिटचे प्रशासनाला बोलून घ्या। त्याच्या ऍप मध्ये एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही 24 तास काम करतो त्याच्यावर बंदी घाला आणि 8 तास ड्युटी द्या। आणि दुसरा एक प्रश्न आहे मिनिमम वेजेसचा। या लोकांना पूर्वी 40 रुपये भेटायच्या, आता काय 15 रुपये भेटत आहे पर डिलिव्हरी। हे पण बंद झाला पाहिजे, वाढून दिलेलं पाहिजे। या जे लोक आहे यांच्या पण कुटुंब आहे, घरी याच्या आई, त्याची पत्नी हे सगळं वाट पाहत आहे। या लोकांना एक चॅलेंजिंग काम दिलेलं आहे की 10 मिनिटात तुम्ही डिलिव्हरी करा। कशा करणार 10 मिनिटात डिलिव्हरी मुंबईमध्ये? म्हणून हे लोक काय करतात, सिग्नल जम्प करतात आणि ट्रॅफिक रूलच्या व्हायोलेशन करून आपला जीव जे आहे तो काय काळजी घेत नाही आणि ऍक्सिडेंट सगळं जातात आणि काय प्रोटेक्शन नाही। ब्लिंकिटने ना इन्शुरन्स दिलेला आहे, काय त्याच्या फॅमिलीचा कव्हर नाही, काय नाही। म्हणून मी आज मुलुंडमध्ये हे विज्ञापन दिलेलं आहे, त्याला सांगितलंय आणि एक 15 दिवसाचे त्यांना कालमुहूर्त दिलेलं आहे की तुम्ही एक काम करा, 8 तास ड्युटीचा नियम करा आणि ऍप मध्ये असा प्रोव्हिजन करा। हे नाही केला तर मुलुंड भांडूपचे जे ब्लिंकिटचे आहे आम्ही बंद करणारच। आणि आमचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड जे MP पण आहे, आता पार्लिमेंट चालू आहे, की त्यांना पण सांगणार आहे की तिथे पार्लिमेंटमध्ये हे मुद्दा तुम्ही उचलून घ्या आणि याच्या जे गिग वर्कर आहे याच्या सेफ्टी नॉर्मच्या तुम्ही तिथे एक नियम करायला पाहिजे, असं माझे विनंती आहे सरकारला। गिग वर्करच्या न्यायासाठी आणि सन्मानासाठी हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।